नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी MPSC या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महत्त्वाची अशी महाराष्ट्रातील नदी प्रणाली पाहणार आहोत, जिने महाराष्ट्रातील सर्वाधिक भाग व्यापलेला आहे, जी म्हणजे गोदावरी नदी. त्याचप्रमाणे गोदावरी नदीची खोऱ्याचे उपविभाग आहेत. त्यामध्ये गोदावरी पूर्णा नदीचे खोरे, पैनगंगा नदीचे खोरे, वैनगंगा, इंद्रावती, प्राणहिता, वर्धा नदीचं खोरं, मांजरा नदीचं खोरे आणि गोदावरी नदीचं खोरं, हे महत्त्वाचे 8 उपविभाग आहेत गोदावरी नदीच्या खोऱ्याचं. ओके, आपण पैनगंगा नदीचं खोरं, वैनगंगा नदीचं खोरं आणि वर्धा नदीचं खोरं हे सेपरेट पाहणार आहोत. आणि आज आपण डिटेल्समध्ये गोदावरी नदीच्या खोऱ्याची माहिती घेणार आहोत. ओके, त्यामध्ये गोदावरी नदीची लांबी किती आहे महाराष्ट्रातील, त्याचप्रमाणे भारतातील, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधील कोणकोणत्या नद्या येऊन तिला मिळतात महाराष्ट्रामध्ये, आणि कोणत्या बाजूने, डाव्या बाजूने किती आणि उजव्या बाजूने किती, आणि कोणत्या ठिकाणी येऊन मिळतात, याची डिटेल्स माहिती आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. या नदीवरची जी काही महत्त्वाची शहरं असतील किंवा गावं असतील, त्याचे लेक्चर्स आपण सेपरेट बनवणार आहोत. त्या लेक्चरची अपडेट मिळवण्यासाठी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नावाचं जे बटन दिसतं स्टडी MPSC शेजारी, त्याला क्लिक करा आणि शेजारी घंटा दिसते त्याला क्लिक करून नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून त्या लेक्चरची अपडेट मिळून जाईल. ओके, वेळ न दवडता आपण लेक्चरला सुरुवात करू. गोदावरी नदी भारतातील तसेच महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाची अशी नदी, भारतीय पठारावरील सर्वात मोठी नदी असणारी आणि दक्षिण गंगा म्हणून अशी ओळख असणारी अशी गोदावरी नदी. ओके, जिला दक्षिण गंगा असं संबोधलं जातं. ओके, लक्षात ठेवा, पठारावरील सर्वात मोठी नदी आणि दक्षिण गंगा असं संबोधलं जाणारी ही नदी गोदावरी. ओके, आता महाराष्ट्र संदर्भातील कोर माहिती पाहू. जेव्हा आपण भारतासंदर्भातील माहिती पाहणार आहोत ते स्टार्ट टू एंडपर्यंत, म्हणजे ब्रह्मगिरी ज्या ठिकाणी उगम पावते, त्र्यंबकेश्वर टू जिथं तिचं नदीचं मुख आहे, कुठे डेल्टा बनवते, तर राजमुंद्री. ओके, आंध्र प्रदेशमध्ये, तिथपर्यंत आपण डिटेल्स पाहणार आहोत. भारताचा भूगोल आपण जेव्हा कव्हर करणार आहोत त्या टॉपिकमध्ये आपण गोदावरी भारतासंदर्भातील कव्हर करणार आहोत. आज आपण महत्त्वाचं महाराष्ट्र भूगोल पाहत असल्यामुळे आपण महाराष्ट्रासंदर्भातील कोर माहिती गोदावरी नदीची पाहणार आहोत. उगम पहा, ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यात होतो. ओके, ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथील नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीचा उगम होतो. लांबी साधारणतः 1450 किलोमीटर भारतात आहे, तर महाराष्ट्रात त्यापैकी 668 किलोमीटर, आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी अशी संबोधली जाणारी गोदावरी नदी आहे. ओके, त्याचे एकूण क्षेत्रफळ आहे 1,53,779 चौरस किलोमीटर. महत्त्वाचं आहे, क्षेत्रफळ पहा 1,53,779 चौरस किलोमीटर. महाराष्ट्रातील जी नदी खोरे आहेत, ज्यामध्ये भीमा कृष्णाचं खोरं असेल, नर्मदा, तापी, यापैकी ज्या एकूण खोऱ्यांपैकी 49% भाग हा गोदावरी नदीचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विस्तार हा महाराष्ट्रात आहे गोदावरी नदीचा. ओके, आणि भारतामध्ये त्याचं क्षेत्र आहे जे खोऱ्याचं ते 10% आहे. लक्षात ठेवा, दोन्ही पण 49% महाराष्ट्रासंदर्भात आणि भारतासंदर्भात 10%. साधारण ही नदी आहे ना, की जी महाराष्ट्रातील सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. गोदावरी नदीच्या उत्तरेकडील ही डोंगररांग आणि त्याच्या दक्षिणेकडील डोंगररांग आहे हरिश्चंद्र बालाघाट. या डोंगररांगादरम्यान आहे, दोन डोंगररांगादरम्यान कोणकोणत्या, तर सातमाळा अजिंठा डोंगररांग आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग दरम्यान ही फ्लो होते. ओके, महाराष्ट्रातील प्रवाह मार्ग पहा. महाराष्ट्रामध्ये तू कोणकोणत्या जिल्ह्यांमधून जाते. ओके, तर नाशिक जिल्हा, त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एंटर होते. अहमदनगर जिल्ह्यानंतर पुढे गेल्यानंतर औरंगाबाद आणि अहमदनगर बॉर्डर बनवते. ओके, त्यानंतर ती औरंगाबादनंतर जालना, बीड, नंतर या दरम्यान सुद्धा पण बॉर्डर बनवते, या 2 जिल्ह्यादरम्यान, जालना, बीड. ओके, त्यानंतर बीडमधून ती प्रवेश करून त्यानंतर ती परभणी जिल्ह्यात प्रवेश करते. ओके, परभणी जिल्ह्यातून डायरेक्ट ती नांदेड जिल्ह्यातून ती बाहेर पडते तेलंगणा राज्यात. ओके, महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यातून ती प्रवेश करून तेलंगणा राज्यात प्रवेश करते. ओके, तर कोणकोणते जिल्हे आहेत, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड,
त्यानंतर अजून तेलंगणा राज्यातून परत ती गडचिरोली जिल्ह्यात एंटर होते आणि नंतर तिचा फ्लो पुढे येतो आंध्र प्रदेशपर्यंत. ओके, सो हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील अशा महत्त्वपूर्ण 3 नद्या आहेत जी दोनदा राज्यामध्ये एंटर करतात. त्यामध्ये तापी नदी आहे. ओके, फर्स्ट ही मध्य प्रदेश, त्यानंतर अमरावती, त्यानंतर परत मध्य प्रदेश, त्यानंतर जळगावमध्ये एंटर करते, म्हणजे दोनदा महाराष्ट्राला एंटर करते. त्यानंतर गोदावरी ही नदी. ओके, महाराष्ट्र सोडल्यानंतर तेलंगणानंतर गडचिरोली, त्यानंतर पुन्हा आंध्र प्रदेश, तेलंगणा. ओके, अशी करत ती बंगालच्या उपसागराला मिळते. आणि अजून एक नदी आहे गोदावरीची उपनदी, जी बीड जिल्ह्यामध्ये उगम पावणारी महत्त्वपूर्ण अशी मांजरा नदी. ती महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटक आणि नंतर तेलंगणा आणि त्यानंतर परत येऊन ती गोदावरी नदीला येऊन मिळते. ओके, महत्त्वपूर्ण अशी नदी आहे. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, महाराष्ट्रातील अशा कोणत्या नद्या आहेत ज्या की दोनदा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतात? तर गोदावरी, तापी आणि मांजरा. महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या अशा उपनद्या आपण पाहू. आता उजव्या तीरावरून पहिल्यांदा पाहू. आणि गोदावरी नदीला येऊन मिळणारी फर्स्ट नदी म्हणजे दारणा. ओके, आणि ती उजव्या तीरावरून येऊन मिळते. आणि उजव्या तीरावरून येऊन मिळणारी फर्स्ट म्हणजे दारणा, आणि गोदावरी नदीला फर्स्ट येऊन मिळणारी सुद्धा दारणा, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर दारणानंतर प्रवरा नदी येऊन मिळते, अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाची नदी. त्यानंतर बोरी, त्यानंतर बीड जिल्ह्यातील सिंदफणा, सरस्वती, या 2 नद्या महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर मांजरा नदी. ओके, ह्या उजव्या तीरावरून येऊन मिळणाऱ्या महत्त्वाच्या नद्या आहेत. ओके, दारणा, प्रवरा, बोरी, सिंदफणा, सरस्वती आणि मांजरा. उपनद्या डाव्या तीरावरून पहा. उत्तरेकडून महत्त्वाची पहिली नदी येऊन मिळते, ती म्हणजे नाशिक जिल्ह्यातील कादवा. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातून फ्लो होऊन गोदावरी नदीला येऊन मिळणारी शिवना, खाम, पाटी. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये उगम पावणारी महत्त्वाची अशी नदी पूर्णा नदी, दक्षिण पूर्णा असं संबोधलं जातं हिला. त्यानंतर आसना, प्राणहिता, ज्या वर्धा नदी आणि वैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहानंतर ती प्राणहिता बनते. ही प्राणहिता गडचिरोली जिल्ह्यामध्ये येऊन मिळते. त्यानंतर इंद्रावती ही सुद्धा महत्त्वाची गडचिरोली जिल्ह्यामध्ये येऊन मिळते. कुठे येऊन मिळते ते पुढे मी सांगितलेलं आहे, त्यामुळे स्किप न करता पूर्ण पहा, लेक्चर इम्पॉर्टन्स आहे. आता पहा कोणकोणत्या ठिकाणी येऊन मिळतात. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तुम्हाला जोड्या लावूनमध्ये विचारला जाऊ शकतो प्रश्न जास्तीत जास्त. ओके, गोदावरी, दारणा यांचा संगम सायखेडे येथे नाशिक जिल्ह्यामध्ये होतो. ओके, त्यानंतर कादवा ही नदी नांदूर मधमेश्वर येथे महत्त्वाचे हे रामसर स्थळ आहे. आत्ताच तिला मान्यता मिळालेलं आहे या ठिकाणाला. महाराष्ट्रातील अशा महत्त्वाचे 2 प्लेसेसला मान्यता रामसर स्थळ म्हणून आंध्र प्रदेश मध्ये मोडतात. ओके, हे प्लेसेस महत्त्वपूर्ण आहेत. कादवा, गोदावरी यांचा संगम नांदूर मधमेश्वर, नाशिक जिल्हा. ओके, त्यानंतर प्रवरा नदी अत्यंत महत्त्वाची अशी नदी, जी की उजव्या तीरावरून येऊन मिळते, जिचा उगम हरिश्चंद्र डोंगरात भंडारदरा येथे होतो, अहमदनगर जिल्हा. गोदावरी प्रवरा नदीचा जो संगम आहे टोके, नेवासे तालुका, अहमदनगर. लक्षात ठेवा, टोके येथे नेवासे तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगम होतो प्रवरा नदी आणि गोदावरी नदी. त्याच्या उपनद्या कोणकोणत्या आहे? प्रवरा नदीच्या अदुला, मुळा आणि माहळुंगी ह्या महत्त्वाच्या अशा प्रवरा नदीच्या उपनद्या आहेत. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कोणती नदी ओळखा, किंवा असं विचारलं जाऊ शकतं ह्या प्रश्नामध्ये. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, प्रवरा, मुळा यांचा संगम नेवासे येथे होतो आणि प्रवरा, माहळुंगी या नद्यांचा संगम संगमनेर येथे होतो. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर गोदावरी, खाम या महत्त्वपूर्ण नद्या यांचा संगम जोगेश्वरी, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये होतो. ओके, त्यानंतर सिंदफणा बीड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाची अशी नदी, चिंचोली टेकड्यामध्ये उगम पावणारी, पाटोदा तालुका बीड जिल्ह्यामध्ये चिंचोली टेकड्यामध्ये उगम पावणारी सिंदफणा नदी. तिच्या उपनद्या बघा, बिंदुसारा आणि कुंडलिका. ओके, महत्त्वपूर्ण अशा 2 नद्या आहेत सिंदफणाच्या उपनद्या. कुंडलिका ही कोकणामध्ये तुम्हाला आढळते. महाराष्ट्रामधील अशा काही प्रमाणात नद्या आहेत की ज्या एकाच नावाच्या 2 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात. ओके, कुंडलिका आता तुम्ही कोकणामध्ये पाहतात त्याचप्रमाणे ती सिंदफणा नदीची उपनदी आहे. त्यामुळे ती विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर जो सिंदफणा आणि
गोदावरी नदीचा जो संगम झाला आहे तो माजलगाव येथे झालेला आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. गोदावरी नदीला येऊन मिळणारी सिंदफणा नदी कुठेही येऊन मिळते. ओके, तर माजलगाव. दक्षिण पूर्णा म्हणून ओळखली जाणारी अशी पूर्णा नदी, तिचा उगम अजिंठा डोंगरामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये होतो. प्रवाहमार्ग पहा, औरंगाबाद जिल्ह्यामधून ती उगम पावल्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. जालना जिल्ह्यानंतर प्रवेश केल्यानंतर ती परभणी जिल्हा आणि थोडीफार ती हिंगोली बॉर्डर बनवून ती गोदावरी नदीला येऊन मिळते. ओके, पूर्णा नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्यामध्ये अंजणा आहे, गिरजा आहे, खेळणा आहे, कापरा आहे आणि दुधणा या महत्त्वपूर्ण अशा नद्या पूर्णा नदीच्या, ज्याला आपण दक्षिण पूर्णा म्हणून ओळखली जाणारी ही महत्त्वपूर्ण नदी आहे, तिच्या उपनद्या आहेत. खेळणा नदी येऊन मिळते तिला जाफराबाद, जालना जिल्हा. पूर्णा नदीला येऊन मिळणारी महत्त्वाची नदी आहे पूर्णा आणि खेळणा नदीचा संगम जाफराबाद येत होतो. त्यानंतर दुधणा, पूर्णा ह्या महत्त्वपूर्ण अशा नद्यांचा संगम हट्टागाव येथे होतो. ओके, महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. आणि पूर्णा आणि गोदावरी नदीचा जो संगम आहे तो कंटेश्वर येथे होतो. ओके, महत्त्वपूर्ण आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर मांजरा नदी. ओके, अत्यंत महत्त्वाची अशी नदी, बालाघाट डोंगराळ भागात उगम पावणारी, ही सुद्धा बीड जिल्ह्यात उगम पावते. त्यानंतर तिच्या महत्त्वाच्या कोणकोणत्या अशा उपनद्या आहेत ज्यामध्ये तावरजा, गिरणा, तेरणा, लेंडी, मन्याड ह्या महत्त्वपूर्ण अशा नद्या आहेत. ओके, ज्या की मांजरा नदीला येऊन मिळतात, अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रवाहमार्ग पहा, बीड जिल्ह्यामध्ये उगम पावल्यानंतर ती उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करते आणि थोडीफार उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यानंतर सीमा बनवल्यानंतर ती लातूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. लातूर जिल्ह्यानंतर ती कर्नाटक राज्यातून तेलंगणा आणि तेलंगणा राज्यातून परत महाराष्ट्रामध्ये प्रवेश करून मांजरा नदी ही गोदावरी नदीला कुंडलवाडी येथे नांदेड जिल्ह्यामध्ये येऊन मिळते. महत्त्वपूर्ण अशा नद्या आहेत. त्यानंतर आसना ही नदी येऊन मिळते, जी की हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. जिचा संगम हिंगोली जिल्ह्यातून प्रवाहित होऊन ती नांदेड जिल्ह्यामध्ये त्रिकुडी येथे येऊन मिळते, आसना नदी. त्यानंतर प्राणहिता, तुम्हाला पहिले बोलल्याप्रमाणे प्राणहिता आणि गोदावरी नदीचा जो संगम आहे तो गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिरोंचा येथे होतो, सिरोंचा. ओके, त्यानंतर त्याच्या पुढे छत्तीसगडमधून प्रवाहित होऊन जी आपल्याकडे येणारी जी महाराष्ट्रामध्ये नदी आहे, ओके, ज्यामध्ये इंद्रावती नदी आहे, जी की गोदावरी नदीला सोमनूर येथे येऊन मिळते. अत्यंत महत्त्वाच्या नद्या आपण कव्हर केलेल्या आहेत महाराष्ट्र संदर्भातील. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची आपण गोदावरी नदी संदर्भातील कोर माहिती पाहिलेलं आहे. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे नक्की तुम्ही लाईक, कमेंट, त्याचप्रमाणे जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य तुम्ही करा. शेअर करा. सोशल माध्यमं आहेत त्याच्यातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचा प्लॅटफॉर्म, त्याचप्रमाणे अशाच प्रकारचे लेक्चरची अपडेट त्यांना त्वरित मिळेल आणि त्यांनासुद्धा या लेक्चरचं, या चॅनलचं उपयोगी पडेल. ओके, त्यांच्या स्पर्धा परीक्षेसाठी. ओके, तुर्तास आपण इथंच थांबू. भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये.